मित्रांनो आपलं मित्र मांजरी संग काय करत होता त्याचं त्यालाच माहिती, ती कशी आडते तुम्हीच बघा. सर तो डायरेक्ट आम्हाला गोळ्या मारत होता आणि ते गोळ्याकडून येतो तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि ऑक्सिजनची गाडी मला भेटली होती तर मी ती विकली डायरेक्ट गेलो होतो फिरायला. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला सगळं समजून जाईल. तर जय श्रीराम मित्रांनो, आपण चाललो होतो डायरेक्ट फिरायला. तर आपल्या संग आपला मामाचा पोर होता, सगळी फॅमिली पण होती. तर आम्ही डायरेक्ट इथून निघलो होतो फिरायला. तर माझ्या संग आपला मामा पण होता. मामा कशी दात डायकत होता, त्या गाडीतले बोर होत होतं. तर मी डायरेक्ट मागं बसलो होतो. असं मस्त पैकी एक शोरूम मध्ये एक व्हिडिओ काढला. तर आम्हाला लई आठवत होती म्हणून मी मामा डायरेक्ट उभा राहिलो होतो वाजणं. तर माझ्या मामा स्माइल द्यायचे नाव नव्हते घेत, आम्ही डायरेक्ट टापडावर बसलो होतो. तर आम्ही टापडावर बसलो होतो ना, असा एक पूल लागला आम्हाला वाटलं फुल जर तुटलं तर आमचं डायरेक्ट गेलं तर आमराम सत्य होऊन जाईल. त्याच्यामुळे आम्ही ऑक्सिजनची डायरेक्ट गाडी विकत घेतली होती. तर तिचा सौदा करून डायरेक्ट आम्ही ठिकाणावर पोहोचलो होतो आमच्या. आपल्या संग आपली फॅमिली असल्यामुळे आपल्याला कुठं जाता येत नव्हतं. तर आपण आलो होतो जेजुरीला आणि जेजुरीचा गड चढायला सुरुवात केली ते आपण आपल्या मामाने मी. तर आपण डायरेक्ट दुसऱ्या मामाकडे आलो आणि आपला दुसरा मामा गड चढायला सुरुवात केली. तरी तिथं फोनच बघत होता. तरी आजी आणि तुम्ही गेले असाल तर कमेंट मध्ये आम्हाला सांगा. तर आपण देवाला चाललो होतो ना, आपला मामा तरी फोन बघत होता तिथं. तर वागायला तुम्ही आम्ही सगळे बी येतो. तर पोऱ्या कसा बसला होता त्याच्या बघा तुम्ही. तर आपल्या मामाने त्याचा पाय दारानं वाढायचा प्रयत्न करीत होता. तर आम्ही पोहोचलो होतो डायरेक्ट मुख्य दरवाजावर. तर मग पाहुणं कसं आहे गड मग वाजनात आम्ही पोहोचलो होतो तिथं. आपल्या मामाचा वारा आलं होतं. तर देवापाशी आपण असा मस्त एक व्हिडिओ काढून घेतला. अशी गर्दी होती ना भयानक. तर तिथं काही लोकांना असा भांडारा उधळला होता आणि एकदम फिलिंग टाकत जात होती ते बघून. तर इथं भांडारा कमून उधळतात तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तर इथं इतकं मोठं आकाशकंदील लावलं होतं ना, तर आपल्या मामाने डायरेक्ट देवांना डोक्यावर घेतलं होतं. अख्खे लोक तोंडाकडे बघत होते. आम्ही डायरेक्ट इथे जेवायला थांबलो होतो वाजनात. तर आम्ही इथे जेवायला थांबायचं कारण होतं तर आमच्याकडे होते चटणी भाकर. तर मी मामा एका ताटात जेवायला बसलो होतो. तिथे होतं बटाट आणि चपाती. तर असली खात होतं ना, आपली फॅमिली सुद्धा होती तिथं. तर असं रानात खायची मजाच वेगळी हो. तर आम्ही जेवून डायरेक्ट टापडावर बसलो होतो. आपला मामाचा पोरगा कसा बोलत होता. तर आपले दोन्ही मामा तिकडून येत होते पाणी बॉटल घेऊन. इथं पाणी संपलं होतं, आपल्याला प्यायला पाणी नव्हतं. तर आपला मामा अजून पण फोनच बघत होता. तिथून आम्ही डायरेक्ट कवठ्या मायाला पोहोचलो होतो. तर आम्ही देवाच्या मंदिरात डायरेक्ट एंट्री केली. तर तिथं असं भारी मंदिर आहे ना, मी कायम जातो तिथं. तर तिथून आम्ही डायरेक्ट घरी आलो होतो. तर आपला मित्र मांजरी संग काय करत होता त्यालाच माहिती. तर मित्रांनो आपला आत्ता ब्लॉग इथं संपला. लाईक आणि फॉलो करून घ्या ब्लॉग आवडला असेल तर.